नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बोट नेकची नवीन एक डिझाईन पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हे कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी उंची घेतलेली आहे 15 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे बोट नेकसाठी 7.5 इंच आणि वरून गळा घेतलेला आहे 3 इंच आणि खालील भाग घेतलेला आहे गळ्याचा 8 इंचाचा आणि गळ्याची रुंदी पण घेतलेली आहे. मी गळ्याची रुंदी घेतलेली आहे 4 इंच इतकी. तर अशा प्रकारे मी हा शेप कट करून घेत आहे. मी हा शेप आधी पहिल्यांदाच आखून घेतलेला होता. तो आता मी कट करून घेत आहे. मी फक्त अस्तरचा शेप कट करून घेतलेला आहे. अस्तरचा भाग व्यवस्थित शेपनुसार कट करून घेतल्यानंतर आता मी मेन फॅब्रिक जे आहे त्याला अस्तर जॉईंट करून घेणार आहे. अस्तर मेन फॅब्रिकची सरळ आणि उलटी बाजू बघून घ्यायची आणि सरळ बाजूवर नाही तर उलट्याच बाजूवर ठेवून मी दोन्ही जॉईंट करून घेणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पहिल्यांदा पिना लावून घेऊ शकता. कापड सरकणारे नसल्यामुळे मी डायरेक्ट शिलाई मारत आहे. अशा प्रकारे गळ्याचा जो शेप असेल त्यानुसार सावकाश शिलाई मारून घ्यायची आहे. कोणतीही गडबड करायची नाही गळ्याचा शेप देताना, नाहीतर गळ्याचा आकार चुकला जातो. अस्तर आणि मेन फॅब्रिक एकत्र जॉईंट करून झाल्यानंतर आता आपल्याला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. आता गळ्याच्या पूर्ण चारही बाजूंना व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. त्यासाठी देखील तुम्ही पहिल्यांदा पिना लावून व्यवस्थित घेतला आणि नंतर शिलाई मारून घेतला तरी चालू शकतं. आता मी पूर्ण बाजूंना शिलाई मारून दाखवते. हे सर्व बाजू मी पहिल्यांदा शिलाई मारून घेत आहे. तर शिलाई मारून झाल्यानंतर मेन फॅब्रिकचं जे कापड आपण कटिंगच्या वेळी एक्स्ट्रा ठेवलं जातं ते पूर्णपणे कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित शेपनुसार पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग व्यवस्थित असेल तर शिलाई व्यवस्थित येते आणि शिलाई व्यवस्थित असेल तर फिनिशिंग चांगलं येतं. त्यामुळे प्रत्येक काम हे परफेक्ट करायला हवं. त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिकचा मधला जो आकार असतो तो कट करून घ्यायचा आहे. म्हणजे गळ्याला पूर्णपणे शेप देऊन तयार होईल. डिझाईनच्या आकारानुसारच व्यवस्थित सावकाश कटिंग करून घ्यायचं आहे. मी अशा प्रकारे कटिंग करून घेतलेलं आहे. हे कटिंग झाल्यानंतर आता आपल्याला कॅनव्हास पेपरचा पॅच तयार करून घ्यायचा आहे. जो मी ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे. जो हा आहे हा मी कॅनव्हास पेपरचा पेन आखून डिझाईन त्याचा पार्ट तयार करून घेतलेलाच होता. तर तो पार्ट फॅब्रिकच्या सरळ बाजूला उलटाच ठेवायचा आहे. म्हणजे कॅनव्हास पेपर बाहेर यायचा तसा आणि त्याला आता मी पिना लावून घेणार आहे. म्हणजे ह्याचा शेप कुठेही बिघडू नये आणि व्यवस्थित मधोमध जोडला जावा यासाठी. आता मी अशा प्रकारे पिना लावून घेत आहे. म्हणजे कापड कुठेही सरकणार नाही आणि कॅनव्हास पेपर देखील सरकला जाणार नाही यासाठी. आता आपल्याला सावकाश याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे.
जसजशी शिलाई होईल तशा मधील पिना काढत गेल्या तरी चालतं. पण शिलाई अगदी सावकाश मारून घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थितच येईल. पहिल्यांदा हा बोटनेकचा मधला पॅच तयार करून त्याला जॉईंट करून घेत आहे. आणि त्यानंतर आपल्याला गळ्याच्या वरच्या बाजूची फिनिशिंग करून घ्यायची आहे. आता आपली शिलाई मारून तयार झालेली आहे. आता पिना काढून घ्यायच्या आहेत आणि गळ्याचा मधील भाग कटिंग करून घ्यायचा आहे. मधील भाग जॉईंट करेपर्यंत मी मधला जो जोड होता तो अजिबात कट केला नव्हता, पण आता जॉईंट करून झाल्यानंतर तो जोड कट केला तरी चालू शकतो, कारण तिथं आपल्याला बटन लावून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही हवा असल्यास नॉक देखील लावू शकता, पण माझ्या कस्टमरला बटन पाहिजे आहे म्हणून मी बटनसाठी सोडलेला आहे. अशा प्रकारे कॅनव्हासचा पार्ट मधला कट करून झालेला आहे. आता छोटे छोटे कट्स बरोबर आकारावरती मारून आपल्याला गळा परतवून घ्यायचा आहे. हा गळा परतवून त्याच्यावरती आपल्याला एक दाबटीप मारून घ्यायची आहे. तर मी ती दाबटीप मारून घेतलेली आहे गळा पूर्णपणे परतवून. आणि आता मी जशी पायपिंगसाठी आपण पट्टी तयार करतो तशी अस्तरची गळ्याच्या आतल्या बाजूने लावण्यासाठी मी पट्टी तयार करून घेतलेली आहे. आणि गळ्याच्या वरील भाग जो असतो त्याची फिनिशिंग करण्यासाठी ती पट्टी त्याला जोडून घेतलेली आहे. तर ही पट्टी जोडून झाल्यानंतर त्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे आणि पलटवून त्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग पूर्णपणे रेडी होईल. शिलाई मात्र मधला जो जॉईंट भाग होता जिथं आपण बटन लावणार आहोत त्या कोपऱ्यापर्यंत पूर्णपणे मारून घ्यायची आहे. तिथं कापड दुडलं जाऊ नये याची पूर्ण काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे व्यवस्थित फिनिशिंग करूनच शिलाई मारून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने मी एका बाजूला शिलाई मारून घेतली सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही साईड बटनसाठी झालेली आहे. इथं आपण बटन लावणार आहोत कोपऱ्यावरती. आता सेम साईड या बाजूलाही जोडून घ्यायची आहे. याला देखील दाबटीप मारून फिनिशिंग शिलाई करून घ्यायची आहे वरील बाजूने. ही फिनिशिंग शिलाई आता माझी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपला गळा तयार झालेला आहे. मी छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स सहित हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशा प्रकारे माझा गळा रेडी झालेला आहे. आता आपण एका साईडला एक पट्टी लावून घेणार आहोत आणि एका साईडला बटन लावून घेणार आहोत. तर बटनसाठी हे काज कसं बनवलं जाणार ते मी आता दाखवते.
हा गळ्याचा वरील भाग आहे. त्याचं फिनिशिंग पूर्णपणे रेडी झालेलं आहे. आता आपल्याला पहिल्यांदा दोन्ही बाजूचे टक्स मारून घ्यायचे आहेत पाठीतील आणि पाठीतील पट्टी जोडून घ्यायची आहे. मी पूर्णपणे तुम्हाला जोडून दाखवते कमरपट्टी. हे दोन्ही माझं रेडी करून झालेलं आहे. टक्स मारून कमरपट्टी जॉईंट करून झालेली आहे. आता आपण बटन लावून घ्यायचं आहे. त्या बटनसाठी हे मी कापड जे घेतलं आहे त्याचं छोटंसं नॉक बनवून घेत आहे. आणि हा नॉक आता आपल्याला पलटवून त्याचा काज बनवून घ्यायचा आहे. आता हा नॉक बनवून झाल्यानंतर आपल्याला उलटा करून तो काज बनवायचा आहे. हे उलट करणं जरा जड जातं, पण होतं पटकन. तर अशा प्रकारे आपल्याला हा नॉक बनवून इथं लावून घ्यायचा आहे. मी दोन्ही नॉक आणि बटन सुई धाग्याने जॉईंट करून घेणार आहे, जेणेकरून त्याचा साईज अजिबात चुकू नये यासाठी. तर हे बटन आहे आणि हा नॉक आहे. मी सुई धाग्याने जॉईंट करून दाखवते. तर अशा प्रकारे हे जॉईंट करून झालेलं आहे आणि माझा पाठीमागचा गळा रेडी झालेला आहे. तर हा एक नवीन पद्धतीचा बोटनेक तयार करण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे आणि नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहीन. तर अशा प्रकारे माझा हा गळा तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. थँक यू.